तर युगेंद्र पवार यांना बारामतीमध्ये घेराव घालण्यात आलेला आहे। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला। युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा होता। युगेंद्र पवार या ठिकाणी घराघरात जाऊन भेटीगाठी घेत आहेत। अशा वेळेला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं। युगेंद्र पवार अजित पवारांचा अपप्रचार करतायत असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे। सोशल मीडियाचे जे कार्यकर्ते म्हणजे असं नाही की नालायक असे 3-4 वेळा क्लिप चालू चेतन गावड्या तुमचे सोशल मीडियाचे असं 3 वेळा नालायक। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय नेमकं घडलं? कार्यकर्त्यांचा नेमका आरोप काय होता? निखिल, आपल्याला माहिती आहे की सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातील जे शरद पवारांसोबत सदस्य आहेत पुऱ्या सोयीचा प्रचार करतायत। आज युगेंद्र पवारांचा बारामती तालुक्यामध्ये गावभेट दौरा जो आहे तो आयोजित केलेला होता। सोमेश्वर नगर परिसरामध्ये युगेंद्र पवार गेल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भोवती जमा झाले आणि युगेंद्र पवारांना जाब जो आहे तो त्यांच्याकडून विचारण्यात आला। तो म्हणजे सोशल मीडियावरती अजित पवारांची शरद पवार गटाकडून बदनामी जी आहे ती केली जाते त्या संदर्भातला जाब जो आहे तो युगेंद्र पवारांना कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला। काल आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांनी जे भाषण केलेलं होतं ते भाषण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालं। त्यामुळं अजित पवार गटावरती मोठ्या प्रमाणावरती टीका जी आहे ती करण्यात येते। अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत ते संतप्त झालेले होते आणि युगेंद्र पवारांना थेट जाब जो आहे तो विचारला। मात्र त्या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून युगेंद्र पवार जे आहेत काही काळासाठी पुढे गेलेले आहेत। मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी जमा झाले आणि युगेंद्र पवारांना त्यांच्याकडून जाब जो आहे तो विचारण्यात आला। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता आणि युगेंद्र पवार अजित पवारांची बदनामी करतात असा या कार्यकर्त्यांचा आरोप होता। त्यांनी या प्रकरणी युगेंद्र पवार यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय। आमच्यासाठी पवार कुटुंब सगळे आदर्श आहे। हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे तुम्ही म्हणताय ते जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू आम्ही तो पूर्णपणे त्याच्याशी सहमत